क्या बात है। हरे चांदन चांदन झाली रात, हे कविरीची पाहत हो देवा, हे कविरीची पाहत हो देवा। आणि म्हणून टांग्यावर टांग देऊन फलकवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आधार आहे। पण गाणं काय म्हणते आता? काय फलकवणाऱ्या हरे सूर मर्दाची पाहत होतो वाट, हरे सूर मर्दाची पाहत होतो वाट। ऐसा पण भाऊ काय सांगू, काय झालं? अरे काय सांगू या हिजड्याशी पडली गाठ, अरे काय सांगू या हिजड्याशी पडली गाठ। अरे सूरमर्दाची पाहत होतो, सूरमर्दाची पाहत होतो, पण काय सांगू या हिजड्याशी पडली गाठ, पण काय सांगू या हिजड्याशी पडली गाठ। हे झालं शाहीर साहेब तुमच्या गाण्याची कटिंग, ज्याला विषय म्हणतो कोण कोणाला म्हणत आहे? भीष्म पितामह महाभारताचा आणि श्रीखंडियाचा मधला संवाद आहे। आता गाणं काय म्हणताय नवीन वालं? काय लक्ष सुद्धा काय म्हणणं आहे? काय म्हणणार? तसे श्रीमाननेची आमचे गुरु संगीताताई याच्या कोणाच्या पाठीला एकशे कोणाचं पारितोषिक मिळालं आहे बाबा। हो नवीन तर्ज आहे समर्थक शिंदेची। अरे बघा जयंती सोहळ्याला, अरे बघा हे नटली हो, अरे बघा जयंती सोहळ्याला, अरे बघा हे भेटली हो, अरे शिवा भिवाची पुण्याई, अरे शिवा भिवाची पुण्याई, बघा हे नटली हो, शिवा भिवाची पुण्याई, बघा हे नटली हो। आणि म्हणून अखाडाचा पाणी पडला, हे खेकडी निघली दरातून, नाले ढोडे पाण्यानं भरले, ते बंदर वाचलं पुरातून, मेंढकी बिचारी टुकटुक पाय सड्याच्या घर वालिले, आणि घुबड झोपेतून दत्त उठलं मरुदे म्हणजे तिच्या घर वालिले। कारले दुधी मांडवावर गेले तर भेंडी करे खाव खाव, आणि बरबटी म्हणते अशीच करते तर उतरण्यात आरीचे भाव, मिरचे वांग्यावर बिमारी त्याच्या उरावर चालला चुट्टा, आणि गाजर गवतानं तंगडी फसवली तो भुईमुंग झाला कड्डा। तर ते मोसंबी म्हणे कचकुरीले दारे कवडी कोरवर चढशील, आणि बसून त्यावर गरमीच्या सपाटात जागच्या जागी सोडशील। हा हिची आता ठीक नाही म्हणते कचकुरीची, नसलं तोंडकाळ वाजवते, आणि 17 धगडे खरते याच्या त्याचा खाजवते, याच्या अंगावर जाईन त्याच्या अंगावर जाईन कचकुरी नाही का। आणि म्हणून गाणं काय म्हणत आहे आता जरा लक्ष असू द्या। अरे माझ्या विचारधारेची तो, अरे माझ्या विचारधारेची तो, त्या घरात धडकतो, खुद का लिखा गाना है। अरे माझ्या विचारधारेची तो, त्या घरात धडकतो, ए माझ्या बापाचा हा झेंडा, माझ्या बापाचा हा झेंडा त्या माय समोर पडतो, माझ्या बापाचा हा झेंडा त्या माय समोर पडतो होतो। माझ्या विचारधारेची तो त्या घरात धडकवतो, माझ्या विचारधारेची तो त्या घरात धडकवतो,
माझ्या बापाचा हा झेंडा, माझ्या बापाचा हा झेंडा त्या माय समोर फडकवतो, माझ्या बापाचा हा झेंडा त्या माय समोर फडकवतो. आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा, मैं मरूंगा नहीं तो तुझे मार के रहूंगा. मारो मारो ये मत समझ निशान शहर तुझे डर के रहूंगा, मत डरो, लेकिन तेरे रंग में अपना रंग भर के रहूंगा. बरोबर. कावड्याच्या पायाले घुंगर बांधले तो मोरासारखा नाचन का, नाही, खुपडाले जर पिंजरात बंद केलं तो रागो सारखा बोलन का, अजिबात नाही, डुकरांना बॉलिंग केली तर त्याला म्हणतील का कपिल, नाही. आणि गद्याच्या पाठीवर पुस्तक ठेवलं तर गद बनन का वकील. म्हणून म्हणणं बांधवांनो का भाऊ भावाच्या वैरी होते ज्या गोष्टी ते शेतीच्या हिश्श्याची, आणि बहीण भावाची अक्षित तोडते ज्या वाटचाल होते पैशाची. क्या बात है. तुम्हाला सांगतो आज काळ असा आलाय का बहिणीनं हिस्सा घेतला, तिनं कधी प्लाटाचा एखादी हिस्सा मागितला, असं चल तू मला अक्षित लावू नको, बापरे, मेली तू म्हणते आजपासून. फातिमा, अरे बापा 50 वर्षाचे आयुष्य आहे आणि तुम्ही किती वर्ष जगांना किती वर्ष खा मला सांगा, तो हिस्सा किती खा. पण बहीण या जन्मात भेटली तर पुढच्या जन्मामध्ये कोणता जन्म तुम्हाला माहित आहे का जी, नाही ना, बहिणीचं प्रेम भेटेल का, अजिबात नाही नाही. भेटणार. भाऊ भावाचा वैरी होते ज्या गोष्टी ते शेतीच्या हिश्श्याची, बहीण भावाची अक्षित तोडते ज्या वाटचाल होते पैशाची. कोणासाठी शेती तर कोणासाठी पैसा मोठा झाला, आणि एका झटक्याची नाती तोडली, एका झटक्यामध्ये रक्ताची नाती तोडली. मला हा मोठा विचार आला. आयुष्य 50 वर्षाचं आहे काकू, किती वर्ष जगाल ना किती वर्ष खाल, एकदा कधी गड्ड्यात गेले तर तुम्हाला इतना माहिती तुमचा कोटा आहे मार. क्या बात है, अगदी बरोबर. हर जगह पड़ा दुख जिंदगी में, कभी कभी बेवजह मुस्कुराना भी चाहिए. अपनों को तो सभी दुख बताते, वो दुख गैरों को भी बताना चाहिए. बताओ बताओ, नहीं आता किसी को हंसाना, तो किसी को रुलाना नहीं चाहिए. महबूब से तो सभी मोहब्बत करते, वो मोहब्बत अपने माँ बाप से जताना चाहिए. क्या बात है. चाहिए. सन्मान्य या शाहिरी क्षेत्राची अनमानशान ख्यातनाम गाठमास्टर सन्मान्य आमचे आदर्श गुरुजी मनोजी खडसे यांच्याकडून सुद्धा या विचारावरची 50 रुपयाची भेट आलेली आहे. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. आणि म्हणून संगीताबाई कोणीकडे आहे ते दिसायची नाही, अच्छा कोणत्यात बसाई. संगीताबाई यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेट आलेली आहे. पार्टी आभारी आहे. आणि म्हणून अरे माझ्या विचारधारेची तो धडकतो, आणि माझ्या बापाचा हा झेंडा, अगे माय झंडा, आता कोणता बाप ना कोणती माय हे तुम्हाला सांगतो. पहिले गाण्याची मजा, या गाणं समोर काय म्हणते, काय म्हणते. तुझ्या मायाचं केलं मी काम, तेव्हा तुला भेटला रे आराम, तेव्हा तुला भेटला रे आराम, तेव्हा तुला भेटला रे आराम, तेव्हा तुला भेटला रे आराम. माझ्या भाडीवर जगणाऱ्या अबे छोट्या तू धनी राम, अबे छोट्या तू धनी राम, माझ्या भाडीवर जगणाऱ्या अबे छोट्या तू धनी राम, अबे छोट्या तू धनी राम. अरे माझ्या हक्काच्या लेखणीने, माझ्या हक्काच्या लेखणीने अबे तुला अडकवतो. अगे मागे बाप्पा, असं माझ्या बाबाचा हा झेंडा त्या मायसमोर फडकवतो. माजी ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत साहेब, आमदार उत्तर नागपूर यांचं अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आगमन होत आहे. माजी ऊर्जा मंत्री होते आणि आता ते करंट आमदार आहे उत्तर नागपूरचे. सोहम का वेलकम आहे. तर
माझ्या विचारधारेची तोफ त्या घरात धडकवतो आणि माझ्या बापाचा हा झेंडा त्या मायेसमोर फडकवतो. शाहीर साहेब, जसं तुम्ही ना मला नाही म्हटलं मा कसं मी तुम्हाला म्हणणार नाही. नाही, कोण कोणाला म्हणत आहे? या महाराष्ट्राची, या देशाची शान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. लक्ष ठेवा बांधवांनो, आधार काय आहे? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि श्रीपाद डांगे म्हणजे कोण? कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता. कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता श्रीपाद डांगे. तर अण्णाभाऊ साठे हे लाल बावटा कला पथक मध्ये काम करायचे. शाहीर साहेब लक्ष ठेवा आधाराकडे. अण्णाभाऊ साठे हे लाल बावटा कला पथक मध्ये काम करायचे. तर लाल बावटा कला पथक मध्ये त्यांनी काम करायला नाकारलं अण्णाभाऊ साठे. तर मग काय झालं? श्रीपाद डांगेनं त्यांच्या बायकोले चिठ्ठी दिली. कोणाच्या? अण्णाभाऊ साठेच्या बायकोले चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये खोटं नाटं लावून अण्णाभाऊ साठेंच्या पत्नींना घेऊन गेले. कुठे घेऊन गेले? लाल बावटा कला पथक मध्ये. आता बघा, ते कला पथक मध्ये घेऊन गेले तर त्याच्यामुळे अण्णाभाऊ साठे खूप टेन्शन घेतलं आणि त्यांना दारूचा छंद लागला. दारूचा छंद लागला तेव्हा अण्णाभाऊ साठे श्रीपाद डांगेले भेटले आणि काय म्हणायचे? काय? हे म्हणे, चोट्टे हो, माझ्या विचारधारेची तोफ म्हणजे कोण? परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्या बात. अण्णाभाऊ साठे ते त्यांना बाप मानायचे. जग बदलून घ्यावं सांगून गेले मला भीमराव. हे अण्णाभाऊ साठेचं स्लोगन आहे, म्हणजे ब्रीत वाक्य आहे. तर म्हणे कम्युनिस्ट पक्षाला म्हणे श्रीपाद डांगे तू आपली माय समजते म्हणे, तू आपली माय मानते ना म्हणे. तर मग अण्णाभाऊ साठे काय म्हणे? काय? माझ्या विचारधारेची तोफ त्या घरात धडकवतो आणि माझ्या बापाचा हा झेंडा त्या मायेसमोर फडकवतो. म्हणजे माझा बाप कोण? परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्या बात है. यांचा निळा झेंडा त्या कम्युनिस्ट पक्षासमोर फडकवतो. अरे वा. शाहीर साहेब, हा गाण्याचा आधार आहे, भावार्थ आहे. स्वतःसाठी सर्व जगतात, तुम्ही दुसऱ्यासाठी जगून पहा. नाते तुम्ही ना अनेक केले असतील पण तुम्ही मैत्री नावाचं नातं करून पहा. क्या बात है. रिश्तेदारी हरली होती जेव्हा गोष्ट शेतीच्या, जेव्हा गोष्ट हिस्स्याची आली आणि मैत्री जिंकली होती म्हणून आठवण करण्याची आली. क्या बात है. जन्मापासून ज्याने अपमान सहन केला तो हारला पाहिजे म्हणून स्वतः देवाने छळ केला. मरण आलं तरी शरण नाही गेला आणि आमच्या कौरवाचा असून त्या पांडवासाठी मिळाला. असा आमच्या कर्णाने मैत्रीचा इतिहास लिहिला. आणि सांगा बरं आमचा कर्ण कुठं वाईट झाला? कुठंच नाही. शाहीर साहेब, अण्णाभाऊ साठेचा हा इतिहास आहे. अरे पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा रशियाला गेले आणि विचारणा केली पत्रकाराने, काय म्हणे? काय म्हणे? रशियाच्या दौऱ्यात अण्णाभाऊ साठेने केला. तुम्हाला सांगतो माय मावळ्यांनो, महत्वाचा मुद्दा. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे भारतापेक्षा रशियामध्ये काय? कारण अण्णाभाऊ साठेने छत्रपती शिवाजी महाराज रशियापर्यंत पोहोचवला. तर मग जेव्हा अण्णाभाऊ साठे रशियामधून वापस आले आणि पत्रकाराला प्रश्न केला, म्हणजे पत्रकाराने पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रश्न केला. तर प्रश्न कोणता केला? मिस्टर नेहरू, व्हॉट इज द थॉट अबाउट द अण्णाभाऊ साठे अँड दिलीप कुमार? व्हॉट इज द थॉट अबाउट अण्णाभाऊ साठे अँड दिलीप कुमार? तर पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणायचे? दिलीप कुमार इज अ गुड ऍक्टर बट आय डोंट नो अबाउट द अण्णाभाऊ साठे. दिलीप कुमार म्हणे हा चांगला ऍक्टर आहे म्हणे, पण मला अण्णाभाऊ साठे माहित नाही म्हणे. तर पंडित जवाहरलाल नेहरू थकारले का म्हणे रशियामध्ये अण्णाभाऊ साठेला विचारणारे लोक होय कोण आणि अण्णाभाऊ होय कोण? तर त्यांनी फोन केला यशवंतराव चव्हाणांना फोन केला. यशवंतराव चव्हाण म्हणे काही पण करा पण अण्णाभाऊ कुठे याचा पता लावा. तर अण्णाभाऊ होते कुठं? त्या मुंबईच्या मातंग समाजाच्या वस्तीमध्ये. मातंग समाजाच्या वस्तीमध्ये लिखाणकाम करत होते आणि त्या नाली, म्हणजे तिथून नाली व्हायची आणि ते झोपडपट्टी होती. तर यशवंतरावांनी आपला पीए पाठवला. पहा बांधवांनो, महत्वाचा मुद्दा. यशवंतरावांनी आपला पीए पाठवला आणि तो पीए म्हणायला बसला, म्हणे अण्णाभाऊ आपको पंडित जवाहरलाल नेहरू से मिलना है बोले. तर म्हणे अण्णाभाऊ म्हणे काय म्हणे माहित आहे का? मी तिथं काहून येऊ म्हणे. प्रश्न केला त्या पीएला, मी तिथं काहून येऊ म्हणे. तर म्हणे ते पंतप्रधान आहे म्हणे पंडित जवाहरलाल नेहरू. अरे तो पंतप्रधान असेल तर आपल्या घरी असेल म्हणे. त्यांना जर मांग महाराजचा जर व्यथा पाहायचा असेल तर त्यांना इथं बोलव म्हणे माझ्या घरी. तो माझ्या अण्णाभाऊ साठेचा स्वाभिमान होता. तिथं गेले नाही पण यशवंतराव चव्हाणांना बाल कल्याण मंत्री पाठवला अण्णाभाऊ साठेला भेटण्यासाठी. तो माझा अण्णाभाऊ साठे होता. आणि ते त्यांचे शब्द होते, न्याय व्यवस्था कायद्यांची रखेल झाली, संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. आपल्या न्याय व्यवस्था मांडू कोणापुढे? इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने झाली. अण्णाभाऊ साठे म्हणायचे. आणि म्हणून समोर तो अण्णाभाऊ साठे श्रीपाद डांगेला काय म्हणत आहे?
माझ्या बापाचा हा झेंडा, माझ्या बापाचा हा झेंडा त्या माय समोर फडकवतो, माझ्या बापाचा हा झेंडा त्या माय समोर फडकवतो. सौदा करते लाखाच्या, घरातला घरात झाडझूड करते, माल खाते बापाच्या. अर्ध्या हळकुंडाने पिवळा होत्या, जिंगानी करंगा म्हणते थाटाना, आणि हा आई बाई सारखा हात हलून सांगते भडवा सांगन का म्हणते नाका. अण्णाभाऊ साठे बिलकुल चिकाटीचं काम होतं, लेखणी गरम होती नाही का. आणि म्हणून ते शेवटच्या कडमध्ये बाण म्हणून अण्णाभाऊ साठे त्या श्रीपत टांगेला काय म्हणत आहे, काय म्हणता माझी ऊर्जा मंत्री तथा आमदार उत्तर नागपूर